मोशन इन स्ट्रेट लाईन, मोशन इन स्ट्रेट लाईन, मोशन इन स्ट्रेट लाईन. चला बघा, फंडामेंटल नॅचरल फेनॉमेनॉन म्हणजे नेचरमध्ये कोणती वस्तू कशी एक्झिस्ट करते, एकतर रेस्टमध्ये नाहीतर मोशनमध्ये. जेव्हा बॉडी स्वतःची लिनियर आणि अँग्युलर पोझिशन चेंज करत नाही तेव्हा त्या बॉडीला रेस्टमध्ये असं म्हणतात. बॉडीची लिनियर पोझिशन म्हणजे बॉडीच्या सेंटर ऑफ मासची कोऑर्डिनेट्स एक्स कॉमा वाय कॉमा झेड, आणि बॉडीची अँग्युलर पोझिशन म्हणजे बॉडीच्या सरफेसनं केलेला अँगल. जेव्हा बॉडी स्वतःची लिनियर आणि अँग्युलर पोझिशन चेंज करत नाही तेव्हा त्या बॉडीला रेस्टमध्ये असं म्हणतात. तर जेव्हा बॉडी स्वतःची लिनियर किंवा अँग्युलर किंवा दोन्ही पोझिशन चेंज करते तेव्हा त्या बॉडीला मोशनमध्ये असं म्हणतात. जेव्हा बॉडी स्वतःची लिनियर किंवा अँग्युलर किंवा दोन्ही पोझिशन चेंज करते तेव्हा बॉडी मोशनमध्ये असं म्हणतात. जेव्हा बॉडी स्वतःची लिनियर पोझिशनच चेंज करते म्हणजे x1 y1 z1 पासून x2 y2 z2 पर्यंत येते तेव्हा बॉडीला लिनियर मोशनमध्ये असं म्हणतात. तर जेव्हा बॉडी स्वतःची अँग्युलर पोझिशन चेंज करते, लॅपटॉपच्या स्क्रीनसारखं, जेव्हा बॉडी स्वतःची अँग्युलर पोझिशन चेंज करते तेव्हा बॉडी अँग्युलर मोशनमध्ये असं म्हणतात. जेव्हा बॉडी स्वतःची अँग्युलर पोझिशन चेंज करते तेव्हा बॉडी अँग्युलर मोशनमध्ये असते, आणि जेव्हा बॉडी स्वतःची लिनियर पोझिशन चेंज करते तेव्हा बॉडी लिनियर मोशनमध्ये असते. ओके. नाव लिनियर मोशनमध्ये जेव्हा बॉडी स्वतःची लिनियर पोझिशन स्ट्रेट पाथमध्ये चेंज करते, त्याला म्हणायचं रेक्टिलिनियर मोशन. आणि जेव्हा बॉडी स्वतःची लिनियर पोझिशन असं कर्ड पाथमध्ये चेंज करते त्याला म्हणायचं कर्व्हिलिनियर मोशन. जेव्हा बॉडी स्वतःची लिनियर पोझिशन स्ट्रेट पाथमध्ये चेंज करते त्याला रेक्टिलिनियर मोशन म्हणतात. तर बॉडी जेव्हा स्वतःची लिनियर पोझिशन कर्ड पाथमध्ये चेंज करते त्याला कर्व्हिलिनियर मोशन असं म्हणतात. आपल्या सिलेबसमध्ये 2 कर्व आहेत, एक पॅराबोला आणि एक सर्कल. सो लिनियर मोशनचे दोन प्रकार, लिनियर मोशन इन अ स्ट्रेट पाथ and linear motion in a curved path. Linear motion in a straight path is called as rectilinear motion, and linear motion in a curved path is called as curvilinear motion. Curvilinear motion मध्ये 2 प्रकार आहेत. परत curvilinear motion in a parabolic path is called as projectile motion, तर curvilinear motion in a circular path is called as circular motion. Parabolic motion मध्ये परत 3 सब टाइप्स, पॅराबोलिक किंवा प्रोजेक्टाईल मोशनचे 3 सब टाइप्स, ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्टाईल मोशन, हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन आणि इन्क्लाइन प्रोजेक्टाईल मोशन. तर सर्क्युलर मोशनचे 2 टाइप्स, एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि एक नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा, रेक्टिलिनियर मोशन म्हणजे लिनियर मोशन इन अ स्ट्रेट पाथ. जेव्हा वस्तू स्वतःची लिनियर पोझिशन स्ट्रेट पाथमध्ये बदलते त्याला म्हणतात रेक्टिलिनियर मोशन इन अ स्ट्रेट पाथ. आता रेक्टिलिनियर मोशन इन स्ट्रेट पाथची स्पेशालिटीज काय आहेत? जेवढं डिस्टन्स असते तेवढं डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड असते, आणि जेवढी स्पीड असते तेवढं वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड असते. पण कर्व्हिलिनियर मोशनमध्ये नेहमी डिस्टन्स मोठंच असते डिस्प्लेसमेंटपेक्षा, आणि नेहमी स्पीड मोठीच असते वेलॉसिटीपेक्षा. कळलं का? रेक्टिलिनियर मोशनमध्ये डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, मोमेंटम आणि असेल तर ॲक्सलेरेशन आणि फोर्स यांचं डायरेक्शन कधीच चेंज होत नाही. तर कर्व्हिलिनियर मोशनमध्ये डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, मोमेंटम यांचं सतत डायरेक्शन चेंज होतं, आणि ॲक्सलेरेशन असतेच आणि फोर्ससुद्धा असतेच. ओके. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, मोमेंटम, ॲक्सलेरेशन आणि फोर्सची डायरेक्शन चेंज होत नाही. म्हणजे डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, मोमेंटम, ॲक्सलेरेशन आणि फोर्स रिमेन्स कॉन्स्टंट इन अ रेक्टिलिनियर मोशन. तर कर्व्हिलिनियर मोशनमध्ये
डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, मोमेंटम, एक्सेलरेशन अँड फोर्स चेंजेस कंटिन्युअसली. आता होते काय माहिती काय, रेक्टिलिनियर मोशनमध्ये इनिशियल वेलोसिटी आणि फायनल वेलोसिटी सेमही राहू शकते किंवा चेंजही होऊ शकते. रेक्टिलिनियर मोशनमध्ये जर इनिशियल वेलोसिटी आणि फायनल वेलोसिटी किंवा थ्रू आउट द मोशन वेलोसिटी कॉन्स्टंट राहत असेल तर रेक्टिलिनियर मोशनचा एक प्रकार असतो, त्याला म्हणतात रेक्टिलिनियर मोशन विथ कॉन्स्टंट वेलोसिटी. आणि जर वेलोसिटी चेंज होत असेल तर त्याला म्हणतात रेक्टिलिनियर मोशन विथ व्हेरिएबल वेलोसिटी. रेक्टिलिनियर मोशनमध्ये जर वेलोसिटी कॉन्स्टंट राहत असेल तर त्याला म्हणतात रेक्टिलिनियर मोशन विथ कॉन्स्टंट वेलोसिटी. आणि जर वेलोसिटी चेंज होत असेल तर त्याला म्हणतात रेक्टिलिनियर मोशन विथ व्हेरिएबल वेलोसिटी. जर वेलोसिटी कॉन्स्टंट असेल तर वेलोसिटीचा एकच फॉर्म्युला v=s/t, s=vt, t=s/v. जर वेलोसिटी कॉन्स्टंट असेल तर वेलोसिटीचा एकच फॉर्म्युला v=s/t, s=vt, t=s/v. जिथे वेलोसिटी कॉन्स्टंट असते तिथे ॲक्सेलरेशन 0 असते. पण रेक्टिलिनियर मोशनमध्ये एक अशी सुद्धा रेक्टिलिनियर मोशन आहे ज्याच्यामध्ये वेलोसिटी चेंज होते. जिथे वेलोसिटी चेंज होते तिथे ॲक्सेलरेशन 0 नसते, तर ॲक्सेलरेशन v-u/t असते. काय असते? v-u/t. आणि जर आपल्याला रेक्टिलिनियर मोशन विथ व्हेरिएबल वेलोसिटीमध्ये जर वेलोसिटी काढायची असेल तर ज्या प्रकारे वेलोसिटी कॉन्स्टंट असेल तर वेलोसिटीचा एकच फॉर्म्युला v=s/t. तर वेलोसिटी चेंज होत असेल तर वेलोसिटीचे दोन फॉर्म्युले, एक ॲव्हरेज वेलोसिटी आणि एक इन्स्टंटेनियस वेलोसिटी. ॲव्हरेज वेलोसिटी म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टोटल टाईम, आणि इन्स्टंटेनियस वेलोसिटी म्हणजे टाईम डेरिव्हेटिव्ह ऑफ पोझिशन वेक्टर. ओके. जर आपल्याला टोटल डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर आपल्याला चेंज इन पोझिशन वेक्टर काढावं लागतं. फायनल पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पोझिशन वेक्टर. जर आपल्याला टोटल डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर आपल्याला चेंज इन पोझिशन वेक्टर काढावं लागतं. चेंज इन पोझिशन वेक्टर म्हणजे फायनल पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पोझिशन वेक्टर. ते काढण्याच्या मेथड्स, पहिली मेथड स्क्वेअर रूट ऑफ पॅरेललोग्राम मेथड, r1² प्लस r2² मायनस 2r1 r2 cos θ. दुसरी मेथड रेक्टँगल मेथड, स्क्वेअर रूट ऑफ r1² प्लस r2². तिसरी मेथड रोम्बस मेथड. सर्क्युलर मोशनमध्ये डिस्प्लेसमेंट असंच काढतात. सर्क्युलर मोशनमध्ये डिस्प्लेसमेंट कसं काढतात? 2r sin θ/2 ने. जर स्क्वेअर असेल तर डिस्प्लेसमेंट √2r होते. आणि जर आपल्याला दोन पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स दिले असतील तर x2 - x1 i कॅप प्लस y2 - y1 j कॅप प्लस z2 - z1 k कॅप ही कन्सेप्ट यूज करता येते. जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचाच असेल तर x⁻n चा डेरिव्हेटिव्ह n × x⁻n-1 येतो. ही टर्म लक्षात ठेवा. x⁻n चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? x⁻n चा डेरिव्हेटिव्ह येतो n × x⁻n-1. अशा प्रकारे वेलोसिटी कॉन्स्टंट असेल तर वेलोसिटीचा एकच फॉर्म्युला, आणि वेलोसिटी जर व्हेरिएबल असेल तर वेलोसिटीचे दोन फॉर्म्युले, ॲव्हरेज वेलोसिटी आणि इन्स्टंटेनियस वेलोसिटी. तर रेक्टिलिनियर मोशन विथ व्हेरिएबल वेलोसिटीमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे की ॲक्सेलरेशन तर आहे. आता असलेलं ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे की व्हेरिएबल आहे? असलेलं ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे की व्हेरिएबल आहे? म्हणजे रेक्टिलिनियर मोशन विथ व्हेरिएबल वेलोसिटी अँड कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. रेक्टिलिनियर मोशन विथ व्हेरिएबल वेलोसिटी अँड सगळ्यात महत्त्वाचं कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर जर्क 0 असतो. जर्क म्हणजे झटका.
एका सेकंडमध्ये किती ॲक्सेलरेशन बदलते त्याला जर्क म्हणतात. जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर जर्क 0 येतो. बघा लक्षात ठेवा, रेक्टिलिनियर मोशन विथ व्हेरिएबल वेलोसिटी अँड कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. जिथं वेलोसिटी चेंज व्हायली तिथं ॲक्सेलरेशन आहे. आता ते ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे की व्हेरिएबल आहे ते बघायचं. रेक्टिलिनियर मोशन विथ व्हेरिएबल वेलोसिटी अँड व्हेरिएबल ॲक्सेलरेशन. काय व्हेरिएबल ॲक्सेलरेशन. जिथं ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे तिथं जर्क 0 येतं आणि जिथं ॲक्सेलरेशन चेंज व्हायला तिथं जर्क A2 - A1 / T येतं. A2 - A1 / T येतं. नेहमी लक्षात ठेवा, जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर ॲक्सेलरेशनचा एकच फॉर्म्युला. जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर ॲक्सेलरेशनचा एकच फॉर्म्युला A = V - U/T. A = V - U/T. याला स्प्लिट कसं करता येते? V = U + AT, U = V - AT, T = V - U/A. जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर ॲक्सेलरेशनचा एकच फॉर्म्युला. जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर ॲक्सेलरेशनचा एकच फॉर्म्युला. पण जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट नसेल तर ॲक्सेलरेशनचे दोन फॉर्म्युले. जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर ॲक्सेलरेशनचे दोन फॉर्म्युले. ॲव्हरेज ॲक्सेलरेशन म्हणजे टोटल चेंज इन वेलोसिटी डिवाइड बाय टोटल टाईम, आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन म्हणजे dV/dt. तर टोटल चेंज इन वेलोसिटी काढणं, टोटल चेंज इन वेलोसिटी काढणं फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी करणं. आणि त्या करण्याच्या मेथड्स: पॅरेललोग्राम मेथड, √(v² + u² - 2uv cos θ, √(u² + v² - 2uv cos θ. रेक्टँगल मेथड, √(u² + v². सर्क्युलर मोशनमध्ये रोम्बस मेथड यूज करायची. सर्क्युलर मोशनमध्ये चेंज इन वेलोसिटी काढायची असेल तर सर्क्युलर मोशनमध्ये सतत डायरेक्शन चेंज होते ना. कोणत्याही वस्तूची सर्क्युलर मोशनमध्ये काय चेंज होते? डायरेक्शन चेंज होते. तर सर्क्युलर मोशनमध्ये चेंज इन वेलोसिटी काढायची असेल तर 2v sin θ/2 यूज करायचं. चेंज इन वेलोसिटी इन सर्क्युलर मोशन 2v sin θ/2 येते रोम्बस मेथड. जर स्क्वेअर बनत असेल तर √2v, चेंज इन वेलोसिटी इज √2v. आणि जर आपल्याला दोन वेलोसिटीज दिल्या असतील तर v2x - v1x ब्रॅकेटच्या बाहेर i कॅप प्लस v2y - v1y ब्रॅकेटच्या बाहेर j कॅप प्लस v2z - v1z प्लस v2z - v1z ब्रॅकेटच्या बाहेर k कॅप. कळलं का? सिम्पल आहे. ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर ॲक्सेलरेशनचा एकच फॉर्म्युला. पण ॲक्सेलरेशन जर व्हेरिएबल असेल तर ॲक्सेलरेशनचे दोन फॉर्म्युले: ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. जर आपल्याला इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन काढायचं असेल तर आपल्याला x⁻n चा डेरिव्हेटिव्ह माहिती पाहिजे. x⁻n चा डेरिव्हेटिव्ह काय तो n × x⁻n - 1. बस एक गोष्ट लक्षात ठेवा, रेक्टिलिनियर मोशन विथ व्हेरिएबल वेलोसिटी अँड कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन हे महत्त्वाचं आहे. रेक्टिलिनियर मोशन विथ व्हेरिएबल वेलोसिटी अँड कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन कसं आहे? कॉन्स्टंट आहे. रेक्टिलिनियर मोशन विथ व्हेरिएबल वेलोसिटी अँड कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर ही डायग्राम नेहमी लक्षात ठेवा, नेहमी कामाला येईल. क्वेश्चन सॉल्व करते वेळेस कधीच गिवन डाटा जशाच तसं u = v असं लिहायचं नाही. डायग्राम बनवायची. जेवढं जास्त वेळेस तुम्ही डायग्राम बनवता तेवढं जास्त तुमची इमॅजिनेशन पॉवर वाढते. तर रेक्टिलिनियर मोशन विथ कॉन्स्टंट ॲक्सेलरेशनमध्ये बॉडीची इनिशियल वेलोसिटी काय असते? u. फायनल वेलोसिटी काय असते? v. डिस्प्लेसमेंट काय होते? s. टाईम काय लागते? t. ॲक्सेलरेशन किती असते? a. = v - u/t. कळेल का? पहिला फॉर्म्युला कळाला. a = v - u/t. जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर ही डायग्राम नेहमी लक्षात ठेवा. a = v - u/t. ॲव्हरेज वेलोसिटी जर काढायला सांगितली कोणी जर ॲव्हरेज वेलोसिटी काढायला सांगितली तर काय करता? जर कोणी ॲव्हरेज वेलोसिटी काढायला सांगितली तर कॉन्स्टंट ॲक्सेलरेशनमध्ये ॲव्हरेज वेलोसिटी
इज इक्वल टू टोटल डिस्प्लेसमेंट बाय टोटल टाईम इज इक्वल टू यू प्लस व्ही बाय टू येते. काय ते यू प्लस व्ही बाय टू. हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कॉन्स्टंट ॲक्सेलरेशनमध्येच ॲव्हरेज व्हेलॉसिटीला यू प्लस व्ही बाय टू लिहिता येते विच इज इक्वल टू एस बाय टी. समजलं ना. हे झालं कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं असते. आपल्याला विचारू शकतात की बाबा nth सेकंडमधलं डिस्प्लेसमेंट सांगा हो, तुम्हाला येतं का. 0 to 1 म्हणजे फर्स्ट सेकंडमधलं डिस्प्लेसमेंट, 1 to 2 म्हणजे सेकंड सेकंडमधलं डिस्प्लेसमेंट, 2 to 3 म्हणजे थर्ड सेकंडमधलं डिस्प्लेसमेंट. तसंच n-1 पासून n पर्यंत म्हणजे n-1 पासून n पर्यंत म्हणजे n-1 पासून n पर्यंत म्हणजे nth सेकंडमधलं डिस्प्लेसमेंट कसं करतात कळेल का. n-1 टू n पर्यंतचं डिस्प्लेसमेंट म्हणजे nth सेकंडमधलं डिस्प्लेसमेंट. सो Sn nth सेकंडमधलं डिस्प्लेसमेंट Sn इज इक्वल टू u प्लस a बाय 2 इंटू 2n-1 यूज करता येतं. नेहमी लक्षात ठेवा nth सेकंडमधलं डिस्प्लेसमेंट Sn इज इक्वल टू u प्लस a बाय 2 इंटू 2n-1 यूज करता येतं. आणि कॉन्स्टंट ॲक्सेलरेशनमध्ये हे 3 फॉर्म्युले नेहमी लक्षात ठेवायचा. नेहमी कोणतं a इज इक्वल टू v मायनस u बाय टी, v ॲव्हरेज इज इक्वल टू s बाय टी इज इक्वल टू u प्लस u बाय 2, Sn इज इक्वल टू u प्लस a बाय 2 इंटू 2n-1. हे 3 स्टार फॉर्म्युलेज आहेत. कॉन्स्टंट ॲक्सेलरेशनमध्ये हे 3 फॉर्म्युले नेहमी लक्षात ठेवायचे. a इज इक्वल टू v मायनस u बाय टी, v ॲव्हरेज इज इक्वल टू s बाय टी इज इक्वल टू u प्लस u बाय 2, Sn इज इक्वल टू u प्लस a बाय 2 इंटू 2n-1. या व्यतिरिक्त या 3 फॉर्म्युलांच्या व्यतिरिक्त 3 कायनॅमॅटिकल इक्वेशन्स आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत. 3 कायनॅमॅटिकल इक्वेशन्स. पहिलं कायनॅमॅटिकल इक्वेशन v इज इक्वल टू u प्लस ए टी. आता या v इज इक्वल टू u प्लस ए टीमध्ये सेकंड स्टारमधून v ची व्हॅल्यू ठेवून द्या आणि आपल्याला काय येतं. आपल्याला येतं s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ओके. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टीमध्ये परत एक काम करायचं. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टीमध्ये आता यूची व्हॅल्यू ठेवून द्यायची. आणि आता काय येते. आता येते एस इज इक्वल टू व्ही टी मायनस हाफ ए टी स्क्वेअर. एस इज इक्वल टू व्ही टी मायनस हाफ ए टी स्क्वेअर. त्यानंतर काय करायचं. त्यानंतर आता आपण व्हॅल्यू घ्यायची टीची आणि व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टीमध्ये टीची व्हॅल्यू ठेवून द्यायची. आता व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टीमध्ये आता टीची व्हॅल्यू ठेवून द्यायची आणि काय ते बघायचं. उत्तर येते व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. यांना म्हणायचं फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन. या दोघांना मिळून म्हणायचं सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन आणि याला म्हणायचं थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन. फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन कधी यूज करायचं. फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन तेव्हा यूज करायचं जेव्हा आपल्याकडे डिस्प्लेसमेंट नसेल आणि गरजही नाही. ओके. सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन कधी यूज करायचं. सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन तेव्हा यूज करायचं जेव्हा आपल्याकडं फायनल व्हेलॉसिटी नाही आहे आणि गरजही नाही. कळलं का. सेकंडमधलं सेकंड कधी यूज करायचं जेव्हा आपल्याकडे इनिशियल व्हेलॉसिटी नाही आणि गरजही नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन नेहमी यूजमध्ये येणारं तेव्हा यूज करायचं जेव्हा आपल्याकडे टाईम नाही आहे आणि टाईमची गरजसुद्धा नाही. जगामध्ये एकमेव वस्तूची टाईम नसते वेळेस हे करता येते. थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन यूज करता येते. कळलं का. तर नेहमी लक्षात ठेवा कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन असते वेळेस हे 7 इक्वेशन्स नेहमी लक्षात ठेवा. जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर ए इज इक्वल टू व्ही मायनस यू बाय टी, व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू एस बाय टी इज इक्वल टू यू प्लस यू बाय 2, एस एन इज इक्वल टू यू प्लस ए बाय 2 इंटू 2n-1, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ टी स्क्वेअर, व्ही एस इज इक्वल टू व्ही टी मायनस हाफ टी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. कळलं का. आता गंमत अशी आहे की कॉन्स्टंट ॲक्सेलरेशनमध्ये जर कॉन्स्टंट ॲक्सेलरेशनमध्ये
कॉन्स्टंट ॲक्सेलरेशनमध्ये जर ॲक्सेलरेशन प्लस ऑर मायनस जी असेल तर, जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, अर्थचं ॲक्सेलरेशन असेल तर त्याला म्हणायचं मोशन अंडर ग्रॅव्हिटी. काय म्हणायचं? मोशन अंडर ग्रॅव्हिटी. मोशन अंडर ग्रॅव्हिटी काय म्हणायचं? जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर, जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर आणि ए इज प्लस ऑर मायनस जी अर्थचं ॲक्सेलरेशन असेल तर त्याला म्हणतात मोशन अंडर ग्रॅव्हिटी. मोशन अंडर ग्रॅव्हिटी. तर या मोशन अंडर ग्रॅव्हिटीचे दोन प्रकार आहेत. मोशन अंडर ग्रॅव्हिटीचे किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत. एक वर्टिकली अपवर्ड मोशन, दुसरं वर्टिकली डाऊनवर्ड मोशन. वर्टिकली अपवर्ड मोशन आणि वर्टिकली डाऊनवर्ड मोशन. वर्टिकली अपवर्ड मोशन म्हणजे काय? वर्टिकली अपवर्ड मोशन म्हणजे जेव्हा आपण एखाद्या वस्तूला वर फेकतो, जेव्हा आपण एखाद्या वस्तूला वर फेकतो तेव्हा त्या वस्तूची वेलोसिटी कमी होत जाते. प्रत्येक सेकंडला त्या वस्तूची वेलोसिटी 9.8 कमी होते. म्हणजे ॲक्सेलरेशन किती झालं? -9.8 म्हणजे मायनस जी. ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूला वर फेकतात त्याला म्हणतात वर्टिकली अपवर्ड मोशन. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूला वरून खाली सोडून देतो त्याला म्हणायचं वर्टिकली डाऊनवर्ड मोशन. त्याला काय म्हणायचं? वर्टिकली डाऊनवर्ड मोशन. अवघडच याचं कळालं? हां. तर एखादी वस्तू जेव्हा खाली येते त्यावेळेस प्रत्येक सेकंडला स्वतःची वेलोसिटी 9.8 वाढवते. सो ॲक्सेलरेशन किती झालं? प्लस जी. ॲक्सेलरेशन किती झालं? प्लस जी. नेहमी लक्षात ठेवा मोशन अंडर ग्रॅव्हिटीमध्ये आपल्याला नेहमी VTS लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? VTS. ना VTS काय? V म्हणजे वेलॉसिटी, T म्हणजे टाईम आणि S म्हणजे डिस्प्लेसमेंट. ओके. वेलॉसिटी, टाईम आणि डिस्प्लेसमेंट. वेलॉसिटी, टाईम आणि डिस्प्लेसमेंट. वेलॉसिटी, टाईम आणि डिस्प्लेसमेंट. ओके. एखादी वस्तू जर आपण वर फेकत आहोत तर इनिशियल वेलॉसिटी किती असते? UY असते. भरपूर मुलं याला 0 घेतात. आता जर इनिशियल वेलॉसिटी 0 असेल तर वर जाईल कसं? आपण एखाद्या वस्तूला जर वर फेकत आहोत तर इनिशियल वेलॉसिटी किती राहते? UY. हां, सुरुवातीला टाईम 0 असतो, डिस्प्लेसमेंटसुद्धा 0 असते. कळाल का? पण जेव्हा ती वस्तू वर पोहोचते टॉपला, जेव्हा एखादी वस्तू टॉपला वर पोहोचते त्यावेळेस त्या वस्तूची फायनल वेलोसिटी किती होते? 0. टाईम किती होतो? टाईम ऑफ असेंट म्हणतात त्याला. डिस्प्लेसमेंट किती असेल? टोटल हाईट h एवढं. बरोबर आहे ना? या गोष्टी लक्षात ठेवा. कोणत्या? की बाबा UY म्हणजे इनिशियल वेलोसिटी. UY म्हणजे इनिशियल वेलोसिटी. इनिशियल वेलोसिटी किती असते? UY. इनिशियल टाईम किती असतो? 0. इनिशियल डिस्प्लेसमेंट किती असते? 0. फायनल वेलोसिटी किती असते? 0. फायनल टाईम किती असतो? टाईम ऑफ असेंट. फायनल डिस्प्लेसमेंट किती असते? h एवढा. आणि वर जाते वेळेस कोणत्याही एका पॉईंटला वेलोसिटी किती होते? VYI. त्याला म्हणतात इन्स्टंटेनियस व्हर्टिकल वेलोसिटी. टाईम किती होतो? TI. त्याला म्हणतात इन्स्टंटेनियस टाईम. आणि डिस्प्लेसमेंट किती होतं? HI. त्याला म्हणतात इन्स्टंटेनियस व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट. तसंच एखादी वस्तू जर खाली येत असेल, एखादी वस्तू खाली येत असेल तर जर एखादी वस्तू खाली येत
असेल तर मजेदार गोष्ट म्हणजे सुरुवातीला वेलॉसिटीसुद्धा 0 असते. एखादी वस्तू खाली येत असेल तर, वरून खाली पडत असेल तर इनिशियल वेलॉसिटी 0, इनिशियल टाईमसुद्धा 0, इनिशियल डिस्प्लेसमेंटसुद्धा 0. पण तीच वस्तू जेव्हा खाली येते तेव्हा त्या वस्तूची फायनल वेलॉसिटी किती बनते? Vy. आणि मजेदार ही गोष्ट आहे की जेवढ्या वेलॉसिटीने आपण वर फेकतो तेवढ्याच वेलॉसिटीने ती वस्तू खाली पडते. जर एअर नसेल तर, आणि जर एअर असेल तर ती वस्तू पटकन थांबते आणि उशिरा पडते. फेकते वेळेस वेलॉसिटी जास्त असते आणि पडते वेळेस वेलॉसिटी कमी असते जर एअर असेल तर. अदरवाईज इनिशियल वेलॉसिटी फेकते वेळेस, फायनल वेलॉसिटी पडते वेळेस सेम असते. ओके. सो एखादी वस्तू जर वरून पडायली खाली, एखादी वस्तू जर वरून खाली पडायली तर फायनल वेलॉसिटी किती? Vy. फायनल टाईम किती? टाईम ऑफ डिसेंट. फायनल डिस्प्लेसमेंट किती? हाईट एवढा. कळाल का? सो फायनल वेलॉसिटी Vy, फायनल टाईम, टाईम ऑफ डिसेंट, फायनल डिस्प्लेसमेंट, हाईट एवढा. कळाल का? टाईम, वेलॉसिटी, टाईम आणि डिस्प्लेसमेंट, इनिशियल वेलॉसिटी, इनिशियल टाईम आणि इनिशियल डिस्प्लेसमेंट तिन्ही गोष्टी 0 असतात वर्टिकली डाऊनवर्ड मोशनमध्ये. एखादी वस्तू जर खाली यायली, वरून खाली येत आहे तर इनिशियल वेलॉसिटी 0, इनिशियल टाईम 0, इनिशियल डिस्प्लेसमेंटसुद्धा 0 असते. पण वेलॉसिटी कोणत्याही इन्स्टंटला, ओके, आधीमध्ये कोणत्याही इन्स्टंटला वेलॉसिटी किती राहते? Vy. टाईम किती असेल? Ti. आणि डिस्प्लेसमेंट किती असेल? Hi. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. अगेन वन इम्पॉर्टंट थिंग इज डेरिवेशन्स. आता फार चांगले डेरिवेशन्स आहेत बघा. आपण वर्टिकली अपवर्ड मोशनला घेऊया. वर्टिकली अपवर्ड मोशनमध्ये आपण पहिलं कायनॅमॅटिक इक्वेशन यूज करूया. कोणतं? V = U + AT. पहिलं कायनॅमॅटिक इक्वेशन यूज करूया. V = U + AT. चला, पूर्ण तुकड्यासाठी, टोटल पूर्ण मोठ्या तुकड्यासाठी फायनल वेलॉसिटी 0, इनिशियल वेलॉसिटी Uy प्लस याच्या जागी -G आणि टीच्या जागी टाईम ऑफ असेंट. तर अशा प्रकारे आपल्याला टाईम ऑफ असेंट मिळून जातो. टाईम ऑफ असेंट = Uy/G. काय तर टाईम ऑफ असेंट = Uy/G. एखादी वस्तू वर जायचं असेल तर टॉपपर्यंत पोहोचायला किती वेळ लागतो? Uy/G. नेहमी लक्षात ठेवा, एखादी वस्तू वर जाऊन खाली येत असेल तर खाली येण्यासाठी सुद्धा तेवढाच वेळ लागतो. टाईम ऑफ डिसेंट = Uy/G. आणि वर जाऊन खाली यायला किती वेळ लागतो त्याला म्हणतात टाईम ऑफ फ्लाईट. टाईम ऑफ फ्लाईट ते किती असते? टाईम ऑफ असेंट प्लस टाईम ऑफ डिसेंट. टाईम ऑफ असेंट प्लस टाईम ऑफ डिसेंट विच इज इक्वल टू 2Uy/G. 2Uy/G. कळलं का? सो हे महत्त्वाचे फॉर्म्युले आले. टाईम ऑफ असेंट, टाईम ऑफ डिसेंट आणि टाईम ऑफ फ्लाईट. टाईम ऑफ असेंट, टाईम ऑफ डिसेंट आणि टाईम ऑफ फ्लाईट. ओके. आपण हेच पहिलं कायनॅमॅटिक इक्वेशन छोट्या तुकड्यासाठी यूज करूया. आपण पहिलं कायनॅमॅटिक इक्वेशन या छोट्या तुकड्यासाठी यूज करूया आता. आणि काय बनते बघूत. वर्टिकल अपवर्ड मोशनच चालू आहे. ओके. सो V = U + AT यूज करूया फॉर स्मॉलर पीस. आणि काय बनते बघूत. कोणत्या इन्स्टंटला Vच्या जागी Vy हे वालं, Vच्या जागी Vy, Uच्या जागी Uy प्लस याच्या जागी -G आणि टीच्या जागी Ti. कळेल का? तर अशा प्रकारे आपण इन्स्टंटेनियस वर्टिकल वेलॉसिटीसुद्धा फाइंड आउट करू शकतो. एखादी वस्तू जर वर फेकली तर इन्स्टंटेनियस वर्टिकल वेलॉसिटीसुद्धा फाइंड आउट करू शकतो. Vy = Uy - GTi. Vy = Uy - GTi. आता आपण काय करूया? आता आपण सेकंड कायनॅमॅटिक इक्वेशन यूज करूया. S = Ut + ½ AT². S = Ut + ½ AT². S = Ut + ½ AT². हे इक्वेशन आपण छोट्या तुकड्यासाठी यूज करूया. एसच्या जागी येते HI = UITi मायनस, कारण वर चले ना म्हणून -12G Ti².
याला म्हणतात इन्स्टंटेनियस व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट. काय म्हणतात? इन्स्टंटेनियस व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट. कळलं का? आता आपण काय करू शकतो? आता आपण यूज करू शकतो थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन, आणि ते पण मोठ्या तुकड्याला. थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन यूज करायचं आहे, ते पण मोठ्या तुकड्याला. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2a. यस, व्ही स्क्वेअर इज इक्वल यू स्क्वेअर प्लस 2a. यस, व्ही स्क्वेअर म्हणजे 0, यू स्क्वेअर म्हणजे uy स्क्वेअर मायनस 2gh. 2gh आणि 2gh तिकडे गेलं तर आपल्याला हाईट काढता येते. आपल्याला काढता येते की ती वस्तू किती हाईटवर जाऊ शकते. h इज गोइंग टू बी uy स्क्वेअर बाय 2g. h इज इक्वल टू uy स्क्वेअर बाय 2g. ठीक आहे ना? h इज इक्वल टू uy स्क्वेअर बाय 2g येतं. समजलं का? अशा प्रकारे आपण व्हर्टिकली अपवर्ड मोशनचे सगळे महत्त्वाचे फॉर्म्युले कॅल्क्युलेट करू शकतो किंवा डिराईव्ह करू शकतो. कळलं का? समजलं? आता व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशनमधले काही महत्त्वाचे फॉर्म्युले. व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशनमध्ये जर आपण व्ही इज टू यू प्लस एटी यूज केलं, व्ही इज टू यू प्लस एटी यूज केलं, पहिलं कायनॅमॅटिकल इक्वेशन जर यूज केलं आपण, तर व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशनमध्ये जर आपण पहिलं कायनॅमॅटिकल इक्वेशन यूज केलं, कोणतं? व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. यू तर 0 असते ना, यू तर 0 असते, म्हणजे आपल्याला सरळ फायनल व्हेलॉसिटी मिळून जाते. वी वाय इज इक्वल टू यूच्या जागी 0, जी इंटू टाईम ऑफ डिसेंट. ओके. अशाच प्रकारे जर आपण फर्स्ट कायनॅमॅटिक इक्वेशन यूज केलं तर आपल्याला व्ही वाय आय म्हणजे इन्स्टंटेनियस व्हर्टिकल व्हेलॉसिटीसुद्धा फाइंड आउट करता येते. ते काय येते? व्ही वाय आय इज इक्वल टू यू वाय मायनस नो, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी आहे ना, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटीच यूज करायचं छोट्या तुकड्यासाठी, यावरच्या छोट्या तुकड्यासाठी यूज करायचं. आणि आन्सर काय भेटते? व्ही वाय आय इन्स्टंटेनियस व्हर्टिकल व्हेलॉसिटी इज इक्वल टू यूच्या जागी 0, जस्ट जी टी आय. काय भेटते? जी टी आय. कळलं ना? जर आपण सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन यूज करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय मिळेल? जर आपण सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन यूज करण्याचा प्रयत्न केला तर पहिल्यांदा मिळतं एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअरनुसार आपल्याला हाईट मिळते. एच इज इक्वल टू यू टी तर 0, हाफ जी टी डी स्क्वेअर, किंवा आपल्याला टाईम ऑफ डिसेंटसुद्धा मिळू शकतो. टी डी इज इक्वल टू √2h बाय जी, √2h बाय जी. टी डी इज इक्वल टू √2h बाय जी. कळालं? टाईम ऑफ डिसेंट इज इक्वल टू √2h बाय जी. हे पॉईंट झाल्यानंतर आपण थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन यूज करू शकतो. नाही, सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशनने आपल्याला एच आय काढता येतो. काय काढता येतो? एच आय. थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशननेच आपल्याला एच आय काढता येतो. हा वाला एच आय काढता येतो. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ टी स्क्वेअरमध्ये एच आय इज इक्वल टू यू टी म्हणजे 0, जस्ट हाफ जी अँड टी आयचा स्क्वेअर, हाफ जी टी आयचा स्क्वेअर. कळलं का? एच आय इज इक्वल टू हाफ जी टी आयचा स्क्वेअर. ओके. अशा प्रकारे आपल्याला एच आय सुद्धा काढता येतं. आता आपण थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन एकदाच लावून बघूया शेवटचं, आणि काय काय ते पाहूया.
जर आपण थर्ड कायनॅमॅटिक इक्वेशन यूज केलं, जर आपण थर्ड कायनॅमॅटिक इक्वेशन यूज केलं तर आपल्याला काय येऊन जातं, तर आपल्याला येऊन जाईल व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. व्ही स्क्वेअरच्या जागी 0 नो, व्ही स्क्वेअरच्या जागी व्ही वाय स्क्वेअर. खाली पडते, एखादी वस्तू खाली पडत असेल तर फायनल व्हेलॉसिटी 0 नसते, व्ही वाय असते. व्ही वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2gh. आणि आपल्याला फायनल व्हेलॉसिटी काढता येते जर हाईट माहीत असेल तर √2gh ने. कसं √2gh ने. सराव करून 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 हे फॉर्म्युले लक्षात राहतात. खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात आणि खूप सारे वेळेस हे फॉर्म्युले डिराईव्ह करावे लागतात. ओके, सो अशा प्रकारे मोशन अंडर ग्रॅव्हिटी कवर होऊन जाते इथून. आणि मोशन अंडर ग्रॅव्हिटीच्या नंतर जर आपल्याला काही ग्राफ्स पाहायचे असतील तर, मोशन अंडर ग्रॅव्हिटी नंतर जर आपल्याला काही महत्त्वाचे ग्राफ्स जर पाहायचे असतील तर, इम्पॉर्टंट ग्राफ्सची एकच कन्सेप्ट आहे बघा. कधी लक्षात ठेवा, ग्राफ्सची एकच कन्सेप्ट आहे. आयदर वी हॅव y इंटू एक्स इज इक्वल टू झेड और वी हॅव y बाय एक्स इज इक्वल टू झेड. एकतर आपल्याला y इंटू एक्स बरोबर झेड येते किंवा आपल्याला y बाय एक्स इज इक्वल टू झेड येते. दुसरा प्रकारच नाही आहे. एकतर आपल्याला y इंटू एक्स इज इक्वल टू झेड असतो, आपल्याकडे y इंटू एक्स इज इक्वल टू झेड असतो, किंवा आपल्याकडे y बाय एक्स इज इक्वल टू झेड असतो. जेव्हा y इंटू एक्स इज इक्वल टू झेड असतं, जेव्हा आपल्याकडे y इंटू एक्स इज इक्वल टू झेड असतं, जेव्हा आपल्याकडे y इंटू एक्स इज इक्वल टू झेड असतं, त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं, त्यावेळेस y वर्सेस एक्स ग्राफचा एरिया फाइंड आउट करायचा असतो. आणि एरिया काय देतो आपल्याला, झेड. बिकॉज जर आपण वायला लेंथ समजलं आणि एक्सला जर ब्रेथ समजलं तर झेड आपोआप काय येतो, एरिया. समजलं का? खूप सारे एक्झाम्पल आहेत. जसं स्पीड टाईम ग्राफचा एरिया काय तो, डिस्टन्स. वेलोसिटी टाईम ग्राफचा एरिया काय तो, डिस्प्लेसमेंट. मास वेलोसिटी ग्राफचा एरिया काय तो, मोमेंटम. वेलोसिटी टाईम ग्राफचा, चेंज इन वेलोसिटी टाईम ग्राफचा एरिया काय तो, ॲक्सरेशन टाईम ग्राफचा एरिया काय तो, वेलोसिटी. समजलं ना, एक्सेट्रा. फोर्स टाईम ग्राफचा एरिया काय तो, चेंज इन मोमेंटम किंवा इम्पल्स किंवा मोमेंटम म्हणता येईल सिम्पली. त्याचप्रकारे जर आपल्याकडं y बाय एक्स इज इक्वल टू झेड असेल तर, यावेळेस काय करायचं, यावेळेस आपण yला समजायचं अपोजिट आणि एक्सला समजायचं ॲडसेंट. आणि झेड काय ऑटोमॅटिकली बनतो, स्लोप. काय बनतो, स्लोप म्हणजे टॅन थिटा येतो झेड. कळलं सांगा. y बाय एक्स ग्राफचा स्लोप असतो झेड. फॉर एक्झाम्पल आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे, डिस्टन्स टाईम ग्राफ दिलेला आहे, तर डिस्टन्स टाईम ग्राफचा स्लोप काय तो, स्पीड. डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफचा स्लोप काय तो, वेलोसिटी. वेलोसिटी टाईम ग्राफचा स्लोप काय तो, ॲक्सरेशन. वेलोसिटी टाईम ग्राफचा स्लोप काय तो, ॲक्सरेशन. चार्ज टाईम ग्राफचा स्लोप काय तो, करंट. मोमेंटम टाईम ग्राफचा स्लोप काय तो, फोर्स, एक्सेट्रा. यस, समजलं. हे इम्पॉर्टंट ग्राफ्स होते. लास्ट पॉईंट, रिलेटिव्ह वेलोसिटी. रिलेटिव्ह वेलॉसिटी म्हणजे वेलॉसिटी ऑफ वन बॉडी विथ रिस्पेक्ट टू अनदर. म्हणजे यामध्ये ॲटलिस्ट कमीत कमी किती बॉडीज लागतात, 2. समजा एक बॉडी आहे ए आणि दुसरी बॉडी आहे बी. एक बॉडी आहे ए, दुसरी बॉडी आहे बी, आणि वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. कंडिशन्स जशा
ए आणि बीच्यामध्ये ए आणि बी ए आणि बी दोन्ही मूव्ह करायलेत, ए आणि बी दोन्ही मूव्ह करायलेत आणि दोघांच्या वेलॉसिटीच्या मध्ये अँगल दिलेला असतो आपल्याला, दोघांच्या वेलॉसिटीच्या मध्ये अँगल दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल बघा, जर ए व्ही एनं पुढे चालला आहे आणि बी व्ही बीनं पुढे चालला आहे, तर दोन्ही वेलॉसिटीच्या मध्ये अँगल किती झाला आता 0 डिग्री. असं असेल तर रिलेटिव्ह वेलॉसिटी काय असते व्ही ए मायनस व्ही बी. जर ए व्ही एनं पुढे चालला आहे आणि बी व्ही बीनं मागे आलं आहे, तर रिलेटिव्ह वेलॉसिटी किती घ्यायची व्ही ए प्लस व्ही बी, कारण थिटा किती असतो 180 डिग्री. जर ए व्हीनं मागे येतं आहे आणि बी व्ही बीनं पुढे जात आहे, अशा वेळेससुद्धा थिटा किती आहे 180. किती आहे 180. यावेळेस रिलेटिव्ह वेलॉसिटी किती येते व्ही ए प्लस व्ही बी. कळलं का? तिसरी कंडिशन मस्त आहे. तिसऱ्या कंडिशनमध्ये ए आणि बीच्या वेलॉसिटीमध्ये किती अँगल असेल 90. किती असेल 90. हे बघा, रिलेटिव्ह वेलॉसिटी काढणं म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही आहे. रिलेटिव्ह वेलॉसिटी काढणं म्हणजे सिम्पली एच्या हेडला आणि बीच्या हेडला एक रबर बांधून टाकायचं. एच्या हेडला आणि बीच्या हेडला एक रबर बांधून टाकायचं, एच्या हेडला आणि बीच्या हेडला एक रबर बांधून टाकायचं. ते रबर किती स्ट्रेच होते ते बघायचं. ओके, फॉर एक्झाम्पल आता या सिच्युएशनमध्ये बघा, ज्यावेळेस ए व्ही एनं वर चाललं आहे आणि बी व्ही बीनं पुढे चाललं आहे. ए व्ही एनं वर चाललं आहे, बी व्ही बीनं पुढे चाललं आहे, तर अशा वेळेस रिलेटिव्ह वेलॉसिटी किती येते? रिलेटिव्ह वेलॉसिटी येते ही येते, ही लेंथ. ओके, विच इज इक्वल टू पायथागोरस स्क्वेअर रूट ऑफ व्ही ए स्क्वेअर प्लस व्ही बी स्क्वेअर. जर थिटा 90 असेल, दोन वेलॉसिटीच्या मधला थिटा 90 असेल, तर रिलेटिव्ह वेलॉसिटी इज स्क्वेअर रूट ऑफ V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर. आणि सगळ्यात खास माझी फेवरेट, जर ए आणि बी यांच्या वेलॉसिटीच्या मध्ये जर अँगल व्ही ए आणि व्ही बी मध्ये अँगल जर थिटा असेल, तर अशा परिस्थितीमध्ये रिलेटिव्ह वेलॉसिटी कशी काढता? वेक्टरची सबट्रॅक्शन करायची. बेसिकली रिलेटिव्ह वेलॉसिटी मीन्स वेलॉसिटी ऑफ ए, वेक्टर वेलॉसिटी ऑफ ए मायनस वेक्टर वेलॉसिटी ऑफ बी. रिलेटिव्ह वेलॉसिटी म्हणजे वेक्टरची सबट्रॅक्शनच असते, दुसरं काही नाही. रिलेटिव्ह वेलॉसिटी म्हणजे बेसिकली वेक्टरची सबट्रॅक्शनच असते. अशा वेळेस ज्यावेळेस एक वेलॉसिटी व्ही आहे, दुसरी वेलॉसिटी व्ही बी आहे, दोघांच्यामध्ये अँगल थिटा आहे, तर त्यावेळेस रिलेटिव्ह वेलॉसिटी कशी करता? रिलेटिव्ह वेलॉसिटी इज स्क्वेअर रूट ऑफ व्ही ए स्क्वेअर प्लस व्ही बी स्क्वेअर मायनस 2VA व्ही बी कॉस थिटा. आणि इथं सगळे कन्सेप्ट संपतात.